श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील नृसिंह जयंती यावरील मार्गदर्शन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अनाचाराची परिसीमा होते, साधू संतांनाही जगणे असह्य होते, दैत्याचे प्राबल्य मासते, तेव्हा परमेश्वर मानव रूपात अवतार धारण करून सर्वांना आधार देतो, सर्वांचे रक्षण करतो आणि भूमातेच्या दैत्यरूपी भूभार हलका करतो. कार्य कोणतेही असो, ती शक्ती मात्र एकच आहे. अशा या शक्तीचे कितीही गुणगान केले तरी ते थोडेच. या शक्तीच्या एकूण अवतारापैकी चौथा अवतार म्हणजे नरसिंह रूपातील अवतार होय. वैशाख महिन्यातील शुद्ध चतुर्दशीला हा अवतार प्रकट झाला. त्या काळामध्ये हिरण्यकश्यपू फारच उन्मत्त झाला होता. मानव शिल्लक राहतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा परमेश्वराला अवतार घेणे भागच पडले आणि नरसिंह रूपात ते प्रकट झाले. हिरण्यकश्यपू हा अक्राळ विक्राळ स्वरूपाचा बलाढ्य असा महादैत्य होता. त्याला दयामाया दाखवून चालणार नव्हते. तेव्हा त्याला मारण्यासाठी भगवंताला दैत्यापेक्षा दुप्पट मोठे रूप धारण करावे लागले. देवाचे ते रूप पाहून हिरण्यकश्यपू हादरलाच. त्याने जे जे वरदान प्राप्त केले होते त्याला अनुसरूनच भगवंतांनी लाकडी खांबातून प्रकट होऊन त्याला मांडीवर घेऊन प्रदोषकाळी कोणतेही शस्त्र हाती न घेता केवळ आपल्या नखांनी त्याला फाडून त्याचा वध केला. भक्त प्रल्हादाचा उद्धार केला. भगवंतांचे कार्य झाले आणि मग ते रूप शांत झाले, गुप्त झाले. अशा या भगवंतांच्या रूपाला आपण शरण गेले पाहिजे, कारण मानवी देहाला अभयाची गरज असते. अशा ईश्वरी शक्तीजवळ आपण विनम्रच असले पाहिजे. नरसिंह जयंती हा उत्सव उन्हाळ्यात येतो. भगवंतांच्या या उग्र रूपातून प्रचंड शक्ती निर्माण झाली, त्यामुळे उन्हाळाही प्रखर जाणवतो आणि मग नंतर तो हळूहळू कमी होतो. अशा तऱ्हेने भगवंतांनी अर्धे मानव व अर्धे सिंह रूप धारण करून आपल्या परमभक्ताचे प्रल्हादाचे रक्षण केले. ओम उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्मृत्युं नमाम्यहम्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.